नमस्कार मित्रांनो, अनुभव मध्ये सर्वांचं स्वागत. नाद वर्दीचा या सिरीजमध्ये आपण 29वा भाग आपण बघणार आहोत, जे की रोज रात्री आपण 9:30 वाजता बघत असतो. ही सिरीज खूप मुलं रोज बघत असतात. येणाऱ्या मुंबई आणि पुण्यासाठी खास करून आपण ही सिरीज सुरू केली होती. रोज रात्री 9:30ला बघायला विसरायचं नाही. जे विद्यार्थी नवीन असतील, आपल्या ह्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असतील, त्यांनी आपल्या ह्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारची माहिती रोज आपण बघत असतो. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरायचं नाही. नॉनस्टॉप आपण जीकेचे मॅरेथॉन घेतलं होतं 24 नोव्हेंबरला. ठीक आहे, मग हा 7 तासाचा मॅरेथॉन होता. तुम्ही जर बघितलं नसेल तर जरूर बघून घ्या. रोज त्या दिवशी सकाळी आपण ही मॅरेथॉन घेतली होती. आणि येत्या रविवारी, ठीक आहे, येत्या रविवारी म्हणजे 1 डिसेंबरला साधारणतः तुम्हाला मी अजून एक मॅरेथॉन लावणार आहे. त्याचं मी अजून शेड्यूल लावलो नाही, लावेन. त्यामुळे 1 डिसेंबरला सकाळी 10 वाजता परत एक 7 तासाचं नॉनस्टॉप मॅरेथॉन बघायला बिलकुल विसरायचं नाही तुम्ही. ओके, चला. आणि जो आपला डेली करंट अफेअरची बॅच आहे, 49 रुपयाची बॅच, हे पण तुम्ही घ्यायला बिलकुल विसरायचं नाही. ज्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेला येतं किंवा वर पिन करून दिले चॅट बॉक्समध्ये. आणि आपलं जे काही स्पर्धा परीक्षा राजगुरू नावाचे पुस्तक आहे, ह्या पुस्तकाचा देखील फायदा तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तुमच्या मित्रांना देखील या पुस्तकाची माहिती देऊ शकता. ही जी काही तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवरती मला संपर्क साधा. व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला पुस्तक घरपोच देखील भेटून जाईल. 500 रुपयाला हे पुस्तक तुम्हाला भेटून जाणार आहे. आणि तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असाल, ठीक आहे, संभाजीनगरमध्ये राहत असाल तर तुम्हाला संभाजीनगरमध्ये भरपूर बुक स्टॉल आहेत आपले. उमद्या आहे, त्यानंतर वरद बुक स्टॉल आहे, सचिन बुक स्टॉल आहे. ठीक आहे, तर ह्या 2-3 ठिकाणी तुम्ही नक्कीच पुस्तक अवेलेबल करू शकता. वेगवेगळ्या ठिकाणी हजारे बुक डेपो आहे ना, आपल्या भंडारा नागपूरमध्ये वगैरे. तिथे तुम्ही पुस्तक घेऊ शकता. साताराला पुस्तक बुक स्टॉलमध्ये अवेलेबल आहे, सोलापूरमध्ये बुक स्टॉल अवेलेबल आहे. तुम्ही पुस्तक घेऊ शकता. घरपोच देखील ते तुम्हाला पाठवत असतात, ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता. ह्याची जी काही लिस्ट आहे ते मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये लावेन, कुठं पुस्तक आपल्याला मिळतात ते. त्यानंतर ही अनुक्रमणिका आहे पुस्तकाची, नक्कीच तुम्ही बघून घ्या आणि तुम्हाला खूप छान वाटेल. अनुक्रमणिका बघितल्यानंतर पुस्तक घेऊ वाटेल. चला, पहिला प्रश्न बघून घ्या. सरस्वतीबाई जोशी येतं, प्रसिद्ध थोर समाजसेविका सरस्वतीबाई जोशी यांनी स्त्री विचारवंती नावाची का संस्था आहे, ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन केलं होतं? तर ते ठिकाणी पुणे, पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा, पुणे आहे. आणि सरस्वतीबाई जोशी हे कोण येतं? या येतं पत्नी येतं कुणाचे? ग वा जोशी यांचे, गणेश वासुदेव जोशी. ग मावळणकर नाही, ठीक आहे, ग वा जोशी येतं, ज्यांना आपण काय म्हणतो? सार्वजनिक काका असं म्हणतो आपण. ठीक आहे, सार्वजनिक काका म्हणून आपण ह्यांना ओळखतो. आणि सार्वजनिक सभेची स्थापना ग वा जोशी यांनी केली होती, त्यामुळे त्यांना आपण काय म्हणतो? सार्वजनिक काका असे म्हणतो. सरस्वतीबाई जोशी यांनी स्त्री विचारवंती नावाची का संस्था आहे, ही संस्था त्यांनी 1871 मध्ये, ठीक आहे, 1871 मध्ये पुण्यामध्ये स्थापन केलं होतं. ही संस्था लक्षात ठेवा, महत्वाचं आहे, पुणे. आणि पुण्यामध्ये जवळपास 14 तालुके येतात. पुण्यामध्येच 1848 मध्ये पहिली जी काय मुलींची शाळा आहे, ही पहिली मुलींची शाळा देखील महात्मा फुले यांनी स्थापन केलं होतं, लक्षात ठेवा. भिडे यांच्या वाड्यामध्ये IMP आहे. हुजूरपागा नावाची काय संस्था आहे, ही देखील पुण्यामध्येच येतं. ठीक आहे, लक्षात ठेवा, हुजूरपागा फेमस आहे. हुजूरपागा जे काय संस्था आहे किंवा शाळा आहे, ही शाळा पुण्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं होतं. विश्रामबाग वाडा पण आहे पुण्यामध्ये. जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला सगळी माहिती असेलच. त्यानंतर शनिवार वाडा देखील आहे, पुण्यामध्येच आहे. शनिवार वाडा आहे. शनिवारच्या पलीकडे जर आपण गेलो तर आपल्याला लाल महल देखील दिसतो बघा. लाल महल देखील दिसतो आपल्याला. हे दोन्ही पण शेजार शेजारीच येतात, फक्त एक मध्ये एक रोड जातो. ठीक आहे, जो दगडूशेठचा जो रोड आहे ना, तो वाला रोड जो स्वारगेट ला जोडतो जाऊन पुढे. ठीक आहे, त्यानंतर ही सगळी माहिती लक्षात ठेवा. स्त्री विचारवंती नावाची संस्था सरस्वतीबाई जोशी यांनी स्थापन केलेलं आहे. ग वा जोशी महान व्यक्तिमत्व. आणि खादीचा वापर करणारे पहिले भारतीय व्यक्तिमत्व कोण असतील, समाजसुधारक कोण असतील, तर ते येतं ग वा जोशी, ज्यांनी सर्वात पहिल्यांदा खादी वापरायला सुरुवात केली आहे. त्यानंतर मग महात्मा गांधीवर नंतर आले, परंतु ग वा जोशी सर्वात पहिल्यांदा होते, लक्षात ठेवा, महत्वाचे आहे. पुण्यामध्ये ही संस्था. नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वाधिक खत वापर कोणत्या राज्यात केला जातो? सर्वाधिक खताचा वापर हे खत, दरडोई खत उत्पन्न भरपूर पद्धतीने होतं आणि सर्वात जास्त खताचा वापर केला जातो पंजाब सरकारद्वारे किंवा पंजाब राज्याद्वारे. पंजाब राज्यामध्ये, पंजाब राज्य कमी आहे, एरिया कमी आहे, परंतु सर्वात जास्त दर हेक्टरी किंवा जो काही दर एकरी उत्पादन आहे तो जास्त घेण्यासाठी खताचा वापर हा जास्त केला जातो. त्यामध्ये सर्वाधिक खताचा वापर कोणत्या खताचा करत असतील तर ते युरिया आहे. ठीक आहे, युरिया आहे. युरियामध्ये नत्राचं किंवा नायट्रोजनचं जे काही प्रमाण आहे ना, तो जास्त प्रमाणामध्ये असतो युरियामध्ये, लक्षात ठेवा. पीक जोमानं जास्त येण्यासाठी नायट्रोजनचा वापर केला जातो. खत IMP आहे. आणि भारतातील पहिला खत प्रकल्प कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता?
पहिला खत कारखाना म्हणतो मी, भारतातील पहिला खत प्रकल्प कुठं होता, तर तो सिंदरी या ठिकाणी आहे. सिंदरी हे झारखंड राज्यामध्ये तो IMP, सिंदरी झारखंड लक्षात ठेवायचं आहे. बाकी खत लक्षात, हा खतामध्ये ना एक असतो NPK, त्याचं प्रमाण पण असतं. N म्हणजे काय, नायट्रोजन आहे, ठीक आहे. P म्हणजे काय, पालाश आहे, K म्हणजे काय, पोटॅशियम आहे, ठीक आहे. इथं आहे नत्र, पालाश आणि पोटॅश म्हणजे NPK खत आहे, लक्षात ठेवा. ह्याच्या व्यतिरिक्त 10-26 वगैरे भरपूर खतं येतातच, परंतु युरिया जास्त प्रमाणामध्ये वापर केला जातो पंजाबमध्ये, लक्षात. पंजाब लक्षात ठेवा फेमस आहे. आणि पंजाबची राजधानी काय असेल, चंदीगड आहे. आणि याच पंजाबमध्ये, हरियाणामध्ये वगैरे हरित क्रांती झाली होती सर्वात पहिल्यांदा, कारण खताचा वापर इतका मोठ्या प्रमाणात करण्यात आला की हरित क्रांतीमध्ये पिकं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आले. आणि हरित क्रांती ही 2 पिकासमेत आहे. एका तांदूळाचं उत्पादन सर्वात जास्त पद्धतीने वाढलं, आणि दुसरं आहे गहू. हे दोन्ही पीक खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं होतं. आणि MS स्वामीनाथन ज्यांना आपण भारतीय हरित क्रांतीचे जनक असे आपण त्यांना म्हणतो. लक्षात ठेवा, महत्वाचे आहे ते, हे सगळे पॉईंट खूप खूप महत्वाचे आहे. खत लक्षात ठेवा. त्यानंतर हे जे काय युरिया, हे युरियासाठी एक भारत सरकारनं संपूर्ण जगामध्ये पहिल्यांदा भारतानं असा प्रयोग केला आहे की नॅनो लिक्विड युरिया प्लांट लावले आहे. नॅनो लिक्विड युरिया प्लांट, युरिया निर्माण करण्यात आले. आणि हे लिटरच्या म्हणजे लिक्विडच्या स्वरूपामध्ये युरिया आहे, जे आपण पिकांना फवारण्याच्या माध्यमातून देऊ शकतो. तर ते कुठं, हे प्रकल्प हे आहे गुजरातमधील कलोल या ठिकाणी, ठीक आहे. कलोल गुजरातमध्ये हा प्रकल्प लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. नेक्स्ट, गुलाबावर सर्वाधिक प्रमाणात पडणारा रोग कोणता असेल, ठीक आहे. गुलाब सर्वांना माहिती असतील, गुलाबावरती सर्वात जास्त प्रमाणामध्ये किंवा मोठ्या प्रमाणामध्ये पडणारा जो रोग आहे तो कुठला असेल, तर तो भुरी रोग. पर्याय क्रमांक 2, भुरी रोग हा गुलाबावरती पडतो. जे ऑदर आणखी काही तुम्हाला मी रोग सांगतो जे पिकावरती पडतात. मला सांगा, जो काही ठीक आहे, बघा गहू आहे, ह्या गव्हावरती कोणता आजार पडत असेल, गव्हावरती कोणता रोग पडतो किंवा आजार पडत असेल. त्यानंतर डाळिंब आहे, डाळिंबावरती कोणता आजार पडत असेल किंवा रोग आहे, डाळिंब आहे, गहू आहे. त्यानंतर भुईमुग आहे, खूप फेमस भुईमुग आहे. भुईमुगावरती कोणतं रोग पडत असेल, ठीक आहे. भुईमुग आहे, डाळिंब आहे, गहू आहे. त्यानंतर बाजरी आहे, बाजरी आहे. हे सगळे फेमस आहेत, त्यांच्यावरती काही ना काही रोग आपल्याला पडत आहेत किंवा पडत असतात, ठीक आहे. त्यानंतर ऊस आहे, चला आन्सर चेक करता. गव्हावरती तांबेरा रोग पडतो, गव्हावरती आहे. डाळिंबावरती तेला रोग आहे, डाळिंबावरती आहे. भुईमुगावरती टिक्का रोग पडतो, भुईमुग आहे. बाजरीवरती अर्गट नावाचा आजार पडतो, रोग पडतो बाजरीवरती. ऊसावरती मावा आहे, खोडकिडा आहे, हे ऊसावरती पडतात. हे सर्व लक्षात ठेवा, IMP आहे. गुलाब फेमस आहे. पुढचा प्रश्न, अन्न पदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते. अन्न पदार्थ आहे आणि याची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजलं जातं, तर ते आहे अन्न पदार्थ कॅलरीज मध्ये असतं. आपल्या शरीरामध्ये असतं ना, कॅलरीच्या स्वरूपामध्ये साठवलं जातो आणि आपण ते नंतर पेशी आपले वापरतात, ठीक आहे. ऊर्जा लक्षात ठेवा, आपल्या शरीरामध्ये कॅलरीच्या स्वरूपामध्ये असतं. त्यानंतर काही मी इथं हे लिहितो, ठीक आहे, जे एकके लिहितो, म्हणजे त्याचं एकक काय आहे तुम्ही सांगायचं थोडक्यात, ठीक आहे. मला सांगा, विभवांतराचे एकक काय सांगा, पटापट उत्तर सांगा बरं चला. त्यानंतर दाब आहे, दाबाचे काय असेल. त्यानंतर शक्ती आहे, शक्तीचे काय असेल. विद्युत रोध आहे, ठीक आहे, रोध म्हणतो मी, रोधाचे काय असेल. त्यानंतर ध्वनीची तीव्रता आहे, ध्वनीची तीव्रता आपण कशाच्या माध्यमातून मोजतो, आपण ध्वनीची तीव्रता लक्षात ठेवा आणि सांगा देखील. त्यानंतर आहे ऊर्जेचे एकक काय असेल, ऊर्जेचं एकक काय आहे. त्यानंतर शक्ती झालं, ऊर्जा झालं. त्यानंतर आहे तुमचं विद्युत धारा. चला विद्युत धारा सांगा, चला बघू. विद्युत धारा आहे, याचं उत्तर चेक करा एकदा. विभवांतराचे एकक असेल व्होल्ट आहे, हे विभवांतराचे एकक आहे. दाबाचे एकक पास्कल आहे, हे दाबाचे एकक आहे. शक्तीचे एकक वॅट आहे, शक्तीचे एकक आहे. रोधाचे एकक ओहम आहे, रोध. ध्वनीची तीव्रता हे म्हणतो डेसिबल मध्ये,
डेसिबल आहे ध्वनीची तीव्रता, ऊर्जेचे काय जूल आहे जूल, विद्युत धारेचे काय एम्पियर आहे एम्पियर विद्युत धारा. लक्षात ठेवा सर्व पॉइंट महत्वाचं आहे. नेक्स्ट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थळ कोणते आहे? तर हे कोणता जिल्हा आहे थोडक्यात, तर तो अमरावती नावाचा जिल्हा. अमरावती हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मस्थळ लक्षात ठेवा. आणि कुठे झाला होता त्यांचा जन्म? यावली या ठिकाणी. तुकडोजी महाराज जन्म हा यावलीमध्ये आहे. आणि अमरावतीमध्ये आणखी एक ठिकाण आहे सेनगाव नावाचं. ठीक आहे, सेनगावला जन्म कोणाचा असेल तर ते संत गाडगे बाबा यांचं, संत गाडगे बाबा. ठीक आहे, संत गाडगे बाबा यांचा जो काही जन्म आहे तो सेनगावचा आहे. आणि यांचा जो काही समाधी आहे संत गाडगे बाबा यांची समाधी कुठे आहे तर ते आहे अमरावती या ठिकाणी आहे. ठीक आहे, अमरावतीला समाधी आहे, लक्षात ठेवा. सुपर IMP आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थळ आहे IMP. बाकी तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली असेल तर ते राजेंद्र प्रसाद आहेत. हे तुम्ही ऐकून आता तुम्हाला पाठ झाला असेल. राजेंद्र प्रसाद आहेत, लक्षात ठेवा. आणि संत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव काय असेल तर ते आहे माणिक बंडोजी इंगळे. माणिक बंडोजी इंगळे किंवा ब्रह्मभट्ट. माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट किंवा माणिक बंडोजी इंगळे, लक्षात ठेवा. त्यांनी 34 मध्ये 1934 मध्ये मोझरी या ठिकाणी ना एक आश्रमाची स्थापना केली होती. मोझरी पण अमरावतीमध्येच येतो. गुरुकुंज आश्रम म्हणतो आपण याला, गुरुकुंज आश्रम, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे गुरुकुंज आश्रम. आणि हे सगळे पॉइंट एकाहून एक IMP आहेत, बघायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, चला नेक्स्ट. आणि अमरावती जो जिल्हा आहे ना, या अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके असतील? अमरावती या जिल्ह्यामध्ये एकूण तालुके येतात 14. अमरावती या जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके येतात. आणि रायगड जिल्ह्यामध्ये 15 तालुके येतात. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 13 तालुके येतात. नाशिकमध्ये देखील 15 तालुके येतात. तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कुठं आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावानं विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पुढचा प्रश्न, अग्निशामक नळकांड्यामध्ये कोणता वायू वापरलेला असतो? कोणता वायू असतो अग्निशामक नळकांड्यामध्ये? तर तो वायू असतो कार्बन डायऑक्साईड, CO2 असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, CO2 असतो. आणि जे जिथं ज्या ठिकाणी ना ज्या ठिकाणी वीज आहे, वीज, ठीक आहे ना, वीज आहे, त्या ठिकाणी जर आग लागली असेल तिथं आपण पाणी वापरू शकत नाही, बरोबर का? कारण पाणी मारलं की परत ते आग ते वीज त्यांना पकडेल ना पाणी मारण्याला, कारण पाणी विद्युत वाहक आहे. ठीक आहे, आणि मग अशा ठिकाणी आपण काय करू शकतो? CO2 वापरू शकतो, ते कार्बन डायऑक्साईड वापरू शकतो अग्निशामक नळकांड्यामध्ये. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. जसं मी ट्रेनिंगला होतो ना त्यावेळेस आम्हाला हे दाखवलं होतं प्रत्यक्ष. मी तुम्हाला एक शॉर्ट पण टाकेन नंतर. तुम्ही हे वापर केला होता. आपल्याला बघा, आपण दवाखान्यामध्ये असतो किंवा कुठं आपण हॉस्पिटलमध्ये असू द्या किंवा कुठं मोठ्या सार्वजनिक ठिकाण असू द्या, तिथं ना ते नळकांड्या ठेवले असतात बघा. ठीक आहे, हाताने आपण वापरू शकतो किंवा आपण त्याचा वापर करून ते आग विझवू शकतो. तर लालवाला तो कांडी, ठीक आहे, मोठीवाली, तर ते खोलायचं कसं, वापरायचं कसं, हे आपल्याला सर्वसाधारण माणूस म्हणून आपल्याला माहिती पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे, CO2 कार्बन डायऑक्साईड म्हणजे त्याचं संज्ञा CO2 आहे, लक्षात ठेवा. हायड्रोजन संज्ञा H आहे, ऑक्सिजन O2 आणि नायट्रोजन N. नेक्स्ट, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली नुकताच, जी 15वी विधानसभा निवडणूक होती. यामध्ये भाजपला किती जागा मिळाल्या आहेत? BJPला तर ते 132 जागा BJPला मिळाल्या, लक्षात ठेवा. 132 जागा किती पैकी बाबा? 288 पैकी. ठीक आहे, महाराष्ट्राची विधानसभेची सदस्य संख्या आहे ती 288 आहे. महाराष्ट्राची विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? 288 आहे, लक्षात ठेवा. आणि BJPला, आणि आता मुख्यमंत्री बघत आपण कोण बनतात? शक्यतो BJPचे मुख्यमंत्री बनतील देवेंद्र फडणवीस. आणि मागील जे काही विधानसभा होती त्याचे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे. ठीक आहे, आणि महाराष्ट्रासोबतच ना अनेक राज्याच्या पण विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. तो राज्य झारखंड राज्य आहे. आणि या झारखंड राज्यामध्ये 81 विधानसभा सदस्य होते. आणि याच्यामध्ये झारखंड जो ZMM आहे, झारखंड मुक्ती मोर्चा म्हणतो आपण त्याला, झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाला सर्वात जास्त जागा भेटलेल्या आहेत झारखंड मुक्ती मोर्चाला. आणि हेमंत सोरेन हे काय बनतील? झारखंडचे मुख्यमंत्री बनतील, जे की ह्या झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे आहेत. हेमंत सोरेन झारखंड राज्यात देखील लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन असे विचारतील की महाराष्ट्राच्या विधानसभेसोबत आणखी कोणत्या राज्याच्या विधानसभा पार पडल्यात? तर तो झारखंड, व्हेरी IMP. आणि सदस्य संख्या किती असेल तर 81.
राजधानी काय असेल झारखंडची? रांची आहे. आणि झारखंड राज्य हा 15 नोव्हेंबरला, ठीक आहे, 15 नोव्हेंबर 2000 मध्ये नवीन बनलेला होता, बिहारमधून कट होऊन. लक्षात ठेवा. 1757च्या कोणत्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया हा रोवला गेला आहे? ठीक आहे, पायाला रोवला गेला. 1757चं प्लासीचं युद्ध हे पर्याय क्रमांक 1. प्लासीच्या युद्धामुळं काय झालं, इंग्रजी सत्तेचा पाया हा रोवला गेलेला आहे. त्याला 1764 मध्ये काय झालं, बक्सरच्या युद्धामध्ये जो कळस इंग्रज सत्तेचा कळस रोवला गेला किंवा कळस चढवला गेला असं आपण म्हणतो. ठीक आहे. आणि प्लासीच्या युद्धाच्या वेळेस ना कोण होते ब्रिटिशांकडून, ब्रिटिशांच्या कंपनीकडून कोण होते प्रमुख, तर तो होता रॉबर्ट क्लाईव्ह. लक्षात ठेवा, रॉबर्ट क्लाईव्हनं हे युद्ध जिंकलेलं आहे, प्लासीचं युद्ध. आणि त्यानंतर मग आणि प्लासीच्या युद्धामध्ये कोणाला मारण्यात आलं, प्लासीच्या युद्धामध्ये कोणाला मारण्यात आलेलं आहे, तर तो व्यक्ती आहे सिराज उद्दौला. सिराज उद्दौला हा मारला गेला. लक्षात ठेवा, सिराज उद्दौला. आणि जो बक्सरचे युद्ध आहे ना, ह्याच्यानंतर अलाहाबादचा तह करण्यात आला. 1765 मध्ये ना अलाहाबादचा तह करण्यात आला. आणि अलाहाबादच्या तहानुसार काय करण्यात आलं, बंगाल, बिहारमध्ये वगैरे जो निजामाती अधिकार आहेत ना, जे कर गोळा करण्याचे अधिकार, हे कोणाला भेटले, तर कंपनीला भेटले आहेत. ठीक आहे. आणि बक्सरचे युद्ध कोणामध्ये झालं, एका साईडला ब्रिटिश होतं, तिसऱ्या साईडला मीर जो कासिम आहे, मीर कासिम होता. त्यानंतर अवधचा नवाब उद्दौला होता. आणि मुघल बादशाह शाह आलम होते एका साईडला. ठीक आहे. हे तिघांना देखील तिघांचा देखील पराभव या बक्सरच्या युद्धामध्ये झालेला आहे. लक्षात ठेवा, IMP आहे. ह्याच्या व्यतिरिक्त कलिंगचं युद्ध होतं सम्राट अशोकाच्या कार्यकाळामध्ये. सम्राट अशोकाच्या कार्यक्रमामध्ये कलिंगचं युद्ध घडलेलं आहे. आणि पानिपतचं 3 युद्ध जे घडलं होतं, पानिपतचं 3 युद्ध घडलेलं होतं 1726 मध्ये, 1526 मध्ये आहे. पहिले पानिपत युद्ध 1526 मध्ये पहिलं होतं, दुसरं होतं 1556 मध्ये दुसरं, आणि जे तिसरं युद्ध होतं तो होतं 1761 मध्ये. हे 3 युद्ध मी तुम्हाला खूप वेळ सांगितले, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. प्लासीचं युद्ध लक्षात ठेवा, IMP. नेक्स्ट, युरोपियन युनियनचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, ज्याला आपण EU म्हणतो आपण. युरोपियन युनियनचं मुख्यालय कुठे आहे, हेच बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स या ठिकाणी आहे. ठीक आहे, बेल्जियम या देशाची राजधानी ब्रुसेल्स या ठिकाणी युरोपियन युनियनचं मुख्यालय येतो. ठीक आहे, लक्षात ठेवा, IMP आहे. आणि याच ठिकाणी नाटोचं देखील मुख्यालय आहे. बेल्जियमच्या राजधानी ब्रुसेल्स या ठिकाणीचं नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, नाटोचं देखील मुख्यालय कुठे येतो, याच ठिकाणी येतो. नाटोची स्थापना 1949 लक्षात ठेवा. ब्रुसेल्स बेल्जियमची राजधानी. बेल्जियमला काय म्हणतो आपण, ह्याला म्हणतो आपण युरोपचे कॉकपिट. युरोपचे कॉकपिट म्हणून देखील बेल्जियमचा ओळखतात. लक्षात ठेवा, युरोपचे कॉकपिट असंही आपण त्याला म्हणू शकतो. रोम आहे इटलीची राजधानी रोम, जे टायबर नदीचे काठे आहे. रोममध्ये FAO आणि WFP या 2 संस्थेचं हेडक्वार्टर रोममध्ये येतं. ठीक आहे. आणि वॉशिंग्टन DC ही अमेरिकेची राजधानी, जिथं काय येतं, वॉशिंग्टन DC मध्ये वर्ल्ड बँकेचं मुख्यालय आहे. त्यानंतर त्याला आपण IBRD म्हणतो आपण. ठीक आहे, IBRD लक्षात ठेवा. आणि ह्यालाच म्हणतो आपण, याच ठिकाणी IMFचं देखील मुख्यालय आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IBRD, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट आणि वर्ल्ड बँक, हे दोन्ही एकच आहेत. आणि IMFचं मुख्यालय इथंच येतो. वॉशिंग्टन DC जे पोटोमॅक नदीच्या काठी येतं, अमेरिकेची राजधानी आहे. लॉजन खूप महत्वाचं आहे. लॉजन या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं मुख्यालय आहे. ठीक आहे, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी जे थॉमस बाक अध्यक्ष आहेत ना, ते लॉजनला येतं. लक्षात ठेवा, युरोपियन युनियन सुपर IMP आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जे काही युनेस्को आहे, युनेस्कोचं मुख्यालय मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय, फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये येतं. त्यानंतर WTO, त्यानंतर WHO, WMO, त्यानंतर ILO, त्यानंतर रेड क्रॉस, ह्या सर्वांचं मुख्यालय एकाच ठिकाणी येतं, तो म्हणजे जिनिव्हा. जिनिव्हामध्ये येतो. त्यानंतर आहे UNEP चं मुख्यालय कुठे येतो, UNEP चं मुख्यालय केनियाची राजधानी नैरोबी येतं. केनियाची राजधानी नैरोबीमध्ये UNEP चं मुख्यालय. त्यानंतर ठीक आहे, UNEP आलं. UNDP चं कुठे आहे मग, UNDP वेगळं, UNEP वेगळं. UNDP तिथंच आहे जिथं युनोचं मुख्यालय आहे. ठीक आहे, दोन्हीच पण एकच ठिकाणी न्यूयॉर्कमध्ये येतं. हे सगळे संस्था त्याचं मुख्यालय लक्षात ठेवा. नेक्स्ट, तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे तलावांचा जिल्हा आहे. आणि तलावांचा जिल्हा कशाला म्हणतो आपण, भंडारा व गोंदिया. पर्याय क्रमांक 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत. भंडाराला पण म्हणतो आपण तलावांचा जिल्हा, आणि गोंदियाला पण म्हणतो आपण. त्यानंतर ठाणे साईडला काय म्हणतो आपण, पाणी पिकविणारा जिल्हा म्हणतो आपण. ठाणे जिल्ह्याला पाणी पिकविणारा जिल्हा. लक्षात ठेवा, पाणी पिकवणारा जिल्हा कुठला असेल तर तो
ठाणे आहे. बाकी तलाव भरपूर आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. सोलापूरमध्ये एक तलाव आहे, त्याचं नाव कोणाला सांगता येतं का? सोलापूरमध्ये कंबार तलाव तर आहेच आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त एकरूक तलाव आहे. एकरूक हे तलाव सोलापूरमध्ये येतं. त्यानंतर रंकाळा तलाव खूप फेमस आहे. रंकाळा नावाचं कुठे येतं? रंकाळा कोल्हापूरमध्ये आहे. ठीक आहे, कोल्हापूरमध्ये खूप फेमस तलाव आहे रंकाळा तलाव. IMP आहे, लक्षात ठेवा. रंकाळा कोल्हापूरमध्ये येतं. त्यानंतर असे बरेचसे जे तलाव आहेत ना, ते आपल्याला माहिती पाहिजे. एक तलाव आहे धामापूर नावाचं, कुठे सांगा बरं चला. धामापूर तलाव कुठे येतो? हे येतो सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये येतो धामापूरचा तलाव. चला, आणि भंडारा जो जिल्हा आहे, भंडारा हे शहर आहे, हे वैनगंगा नदीच्या काठी येतं. वैनगंगा नदीची काठी येतं भंडारा, लक्षात ठेवा. भंडारामध्ये एक अभयारण्य आहे, कोका अभयारण्य. कोका अभयारण्य भंडारामध्ये येतो. आणि भंडारामध्ये जवळपास 7 तालुक्यांची संख्या आहे. गोंदिया आहे, गोंदियामध्ये 8 तालुके येतात. ठीक आहे, आणि गोंदियामध्ये ना भंडारामध्ये वैनगंगा नदीवरती गोशीखुर्द धरण पण आहे बरं का. हा, गोंदियाची जी काय सीमा आहे ना, सीमा ही 2 राज्यांना लागलेली आहे. एक आहे छत्तीसगड, दुसरा आहे मध्य प्रदेश. गोंदिया जिल्हा फेमस आहे. गोंदियामध्ये कुठलं राष्ट्रीय उद्यान येत असेल? नवेगाव. नवेगाव पण राष्ट्रीय उद्यान हे गोंदियामध्येच येतो. नवेगाव तर तुम्हाला नवेगाव तलाव जर विचारलं तर तुम्ही गोंदियामध्येच उत्तर द्यायचं आहे. चला नेक्स्ट, डिजिटल चलन सुरू करणारा पहिला सेंट्रल बँक कुठला असेल? असलेल्यापैकी सेंट्रल बँक एकच आहे, तो म्हणजे RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे जे सेंट्रल बँक आहे भारताच. ठीक आहे, भारताच आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतो आपण. आणि या RBIची काय स्थापना झाली होती? कधी झाली होती? RBIची स्थापना कधी झाली होती? पहिला पॉईंट, याचा ऍक्ट कधी आहे? त्यानंतर याची स्थापना कधी झाली होती? दुसरा पॉईंट, याची स्थापना सांगा सध्या. तिसरा पॉईंट, याचं हेडक्वार्टर कुठे आहे? ह्याचं राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं? राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं? त्यानंतर चौथा पॉईंट, पाचवा पॉईंट, ठीक आहे, राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं? RBIचे पहिले गव्हर्नर कोण होते? फर्स्ट गव्हर्नर कोण होते? ठीक आहे, त्यानंतर 6वा पॉईंट, सध्या गव्हर्नर कोण आहेत? ठीक आहे, त्यानंतर RBIचे सर्वाधिक काळ गव्हर्नर कोण होते? गव्हर्नर कोण होते? हे सगळे पॉईंट चेक करू. RBIचा ऍक्ट कधीचा आहे? 1934 आहे. स्थापना झाली होती 1 एप्रिलला, 1 एप्रिल 1935 मध्ये स्थापना झाली होती. आणि याच्यासाठीची समिती कुठली होती? म्हणजे कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार RBIची स्थापना झाली आहे? तर ते यंग हिल्टन कमिटी, यंग हिल्टन समिती, लक्षात ठेवा. त्यानंतर मुख्यालयाचं कुठं आहे? मुंबईला आहे सध्या, मुंबईला मुख्यालय. राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं 1949 ला. पहिले होते सर ऑसबॉर्न अर्कल स्मिथ, ठीक आहे, हे होते पहिले गव्हर्नर. सध्या पहिले भारतीय कोण असतील? फर्स्ट जर मी भारतीय गव्हर्नर विचारलं तर त्याचे CD देशमुख, होते. सध्या कोण असतील? तर त्याचे शक्तिकांत दास. ठीक आहे, हे जे 25वे गव्हर्नर शक्तिकांत दास. आणि सर्वोत्कृष्ट बँकर देखील आहेत, त्यांना पुरस्कार भेटला सलग 2 वर्ष सर्वोत्कृष्ट बँकर म्हणून. आणि सर्वाधिक काळ गव्हर्नर कोण होते? तर ते होते राव. ठीक आहे, BN राव यांचे बंधू राव. सगळे पॉईंट लक्षात ठेवा IMP. चला नेक्स्ट, पुढचा आहे फेस्टिवल ऑफ फेस्टिवल म्हणून, म्हणजे महोत्सवांचे महोत्सव म्हणून कोणत्या महोत्सवाला ओळखलं जातं? फेस्टिवल कशाला म्हणतो आपण? ही हॉर्नबिल फेस्टिवल आहे. हॉर्नबिल फेस्टिवल कुठे साजरा केला जातो? नागालँडमध्ये. ठीक आहे, नागालँडमध्ये हॉर्नबिल फेस्टिवल साजरा केला जातो. IMP आहे हॉर्नबिल फेस्टिवल, लक्षात ठेवा. बाकी हॉर्नबिल पक्षी पण आहे नुकतंच ना. अच्छा, हे कधी होणार आहे हॉर्नबिल फेस्टिवल? हे 25वे होणार आहे 1 डिसेंबरला. 1 डिसेंबर 2024 मध्ये 25वा हॉर्नबिल फेस्टिवल साजरा होणार आहे. आणि ह्याला भागीदार देश कोणते कोणते असतील बघा. ठीक आहे, कुठले कुठले असतील? एक जपान आहे, दुसरं वेल्स आहे, जपान वेल्स आहे, आणि आणखीन एक देश आहे. ठीक आहे, तो मी तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये सांगितलं होतं, सांगा कोण सांगता बघू. जपान, वेल्स आणि आणखीन एक देश आहे जो पार्टनर देश आहे ह्या 25व्या हॉर्नबिल फेस्टिवल मध्ये. हॉर्नबिल पक्षी आहे फेमस, लक्षात ठेवू शकता. मणिपूरमध्ये मणिपूर येतं. बिहू कुठे येतं? बिहू येतं आसाममध्ये. बिहू हा जो सण आहे ना, तो आसाममध्ये साजरा केला जातो. फेस्टिवल मणिपूर आहे, सॉरी आपला हॉर्नबिल आहे नागालँडमध्ये साजरा केला जातो. नेक्स्ट, सर्वात प्राचीन लेणी कोणत्या आहेत? ठीक आहे, कोणत्या ठिकाणी येतं सर्वात प्राचीन लेणी? तर ते पितळखोरा लेणी IMP आहेत. पितळखोरा जे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये येतात.
पितळखोरा लेणी हे संभाजीनगर येतात की महाराष्ट्रातील किंवा संपूर्ण सर्वात प्राचीन लेणी आहेत. पितळखोरा लेणी फेमस आहेत. अजिंठा लेणी कुठे येतात? हे देखील या संभाजीनगरमध्ये येतात. अजिंठा. खजुराहो लेणी मात्र मध्य प्रदेशमध्ये येतात. ठीक आहे. आणखी एक दोन लेण्या विचारतो मी. ह्या लेण्या कुठे येतात तर सांगा चला. ह्या लेण्या कुठे येतात? लेण्याचं नाव आहे खिद्रापूरच्या लेण्या. कुठे येतात? कारले लेण्या कुठे येतात? कारले. कारले भाज्या म्हणतो आपण यांना. कारले भाजे. बेडसा लेणी कुठे येतात? बेडसा. त्यानंतर पांडव लेणी कुठे येतात? पांडव लेणी कुठे येतात? त्यानंतर पुल्लर लेणी कुठे येतात? पुल्लर लेणी. त्यानंतर खरोसर लेणी कुठे येतात? ह्या सर्व IMP आहेत. चला, खिद्रापूर कुठे येतात? कोल्हापूर येतात. खिद्रापूरच्या लेण्या फेमस आहेत. खिद्रापूर कोल्हापूरमध्ये. कारले भाज्या आणि बेडसा दोन्ही पण पुण्यामध्ये येतात. पांडव लेणी नाशिकमध्ये येतात. पुल्लर नागपूरमध्ये येतात. पुल्लर नागपूरमध्ये. खरोसा लातूरमध्ये येतात. औसामध्ये. औसा तालुका लातूरमध्ये खरोसा लेणी फेमस आहेत, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट. रक्तदाब मोजण्याच्या उपकरणाला काय म्हटलं जातं? ब्लड प्रेशर म्हणतो आपल्याला, BP. जो कसा मोजला जातो? जो नॉर्मल वाला आहे ना, नॉर्मल BP असतो कधी 100 आणि 180. ठीक आहे. 100 80 असतो. हा नॉर्मल झाला. 100च्या ठिकाणी जर 120 झाला, 80 ठिकाणी जर 100 झाला, हा झाला तुमचा हाय BP. ठीक आहे. आणि याच ठिकाणी जर 100 ठिकाणी 80 झाला, 80 ठिकाणी जर 60 झाला, हा झाला तुमचा लो BP. हे तुम्हाला माहिती असेल. तर मोजतो कशाद्वारे? हे याचं उपकरण आहे. अगदी करेक्ट आन्सर दिलं सर्वांनी. स्फिग्मोमॅनोमीटर. स्फिग्मोमॅनोमीटर याद्वारे आपण रक्तदाब मोजतो. स्टेथोस्कोपद्वारे हे हृदयाचे ठोके मोजतो आपण स्टेथोस्कोपद्वारे. हृदयाचे ठोके मोजतो आपण स्टेथोस्कोपद्वारे. ॲनेमोमीटर आहे वारा. ठीक आहे. वारा कोणत्या दिशेला आहे आपण ॲनेमोमीटरद्वारे मोजतो आपण वारा, लक्षात ठेवा. रक्तदाब फेमस आहे. रक्तदाब. बाकी ठीक आहे. लक्षात ठेवा. रक्तदाब मोजण्याचे उपकरणाला काय म्हणतात? तर तो आहे स्फिग्मोमॅनोमीटर. आणि हवेचा दाब मोजण्याचे उपकरण काय म्हणतात? हवेचा दाब हे मोजतो आपण बॅरोमीटरद्वारे. बॅरोमीटर आहे. बॅरोमीटर हवेचा दाब, लक्षात ठेवा. हे तुमचे महत्वाचे प्रश्न आणि महत्वाचं GK. काल मी तुम्हाला क्वेश्चन विचारलं होतं. ठीक आहे. तो प्रश्न असा होता की हैदराबाद संस्थानातील रजाकार संघटनेचा प्रमुख कोण आहे? ठीक आहे. आणि याचा आन्सर बऱ्याच जणांनी करेक्ट आन्सर दिलं. तर त्याचा आन्सर आहे कासिम रजवी हा प्रमुख होता. हैदराबाद संस्थानातील रजाकार संघटनेचा प्रमुख कोण होता? कासिम रजवी. आणि तुमच्यासाठी खास आजचा क्वेश्चन आहे. या प्रश्नाचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे नक्कीच. सजीवांच्या शरीरातील रचनात्मक आणि कार्यात्मक घटकाला काय म्हणतात? सजीवांच्या शरीरातील कार्यात्मक रचनात्मक घटकाला काय म्हणतात? ज्याशिवाय सजीव तयारच होऊ शकत नाही, त्याला सजीवच म्हणू शकत नाही आपण. तर तुमच्यासमोर ऑप्शन आहे 4. पेशी, नेफ्रॉन, वायुकोशन, कोती. ह्या सर्वांचा आन्सर किंवा ह्याचा आन्सर, या प्रश्नाचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. आन्सर देण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आणि आन्सर दुसऱ्या दिवशी येऊन चेक पण तुम्हाला करायचं आहे आपण दिलेलं आन्सर बरोबर होतं की नाही. ओके. चला, तर थांबूयात आपण आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. एकदा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जो आपण मॅरेथॉन सेशन घेतलं होतं, नॉनस्टॉप मॅरेथॉन घेतला होता GKचं विश्लेषण, खूप छान पद्धतीनं सकाळी 10 वाजता तो तुम्ही मॅरेथॉन सेशन 7 तासाचं होतं. तो तुम्ही बघितला असेल तर नक्कीच छान तुम्हाला आवडला असेल. नाही बघितलं तर बघून घ्या, काही विशेष काही नाही. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. लाईव्हच्या सेक्शनमध्ये जावा, प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पहिलाच व्हिडिओ हा भेटून जाईल. ह्याच्या व्यतिरिक्त जो येता 1 डिसेंबरला, ठीक आहे, 1 डिसेंबरला मी परत एक मॅरेथॉन घेतो तुमच्यासाठी, जो नॉनस्टॉप मॅरेथॉन राहणार आहे 7 तासांचं परत एक. ठीक आहे. 7 तासाचा परत तो मॅरेथॉन आपण घेणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जे विद्यार्थी नवीन असतील, चॅनलवरती पहिल्यांदा आले असतील, त्यांनी नक्कीच आपल्या ह्या चॅनलला भेट देऊ शकता. ओके. चला, इथं आपलं स्पर्धा अभ्यास राजू नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मागून घेऊ शकता. तुम्हाला 500 रुपये पे करावे लागतील ह्या नंबरवरती आणि किंवा या स्कॅनरवरती, किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्यामध्ये जावा आणि त्या जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं बुक स्टॉल असेल तर बुक स्टॉलवरती देखील तुम्हाला पुस्तक अवेलेबल आहेत. सोलापूरमध्ये, नागपूरमध्ये, औरंगाबादमध्ये, सातारामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बुक स्टॉल आहेत. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. हे पुस्तक तुम्ही दाखवा त्यांना, मिळालं असेल म्हणजे त्याच्याकडे असेल तर ते देतील, नसेल तर मागून घेऊन देतील. ओके. चला, इथं आपण थांबूयात आणि एकदा लाईक करा. आपलं जे काही डेली करंट अफेअरची बॅच आहे, ही करंट अफेअरची बॅच पण तुम्ही घेतला नसेल तर जरूर घ्या. याचा देखील फायदा खूप मुलं घेत आहेत. तुम्ही देखील त्याचा फायदा नक्कीच करून घ्यायचा आहे. GK आणि GS दोन्ही पण तुमचं खूप छान पद्धतीने सुधारत असतं. ॲप आहे आपलं, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. त्या ॲप्लिकेशनची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. आणि जो टेलिग्राम चॅनल आहे आपलं, ऑथेंटिक टेलिग्राम चॅनल, या टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्कीच जॉईन व्हा. या सर्वांचं जे काही रोज मी तुम्हाला शिकवतो
नाद वर्धे सिरीजचं PDF तुम्हाला मी तिथं अपलोड करत असतो. ठीक आहे, PDF बघून घ्या. आणि टेलिग्राम चॅनलचे जे काही लिंक आहे हे कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे, आणि नसेल तर तुम्ही सर्च करू शकता. अशा पद्धतीचं आपलं टेलिग्राम चॅनलचं नाव आहे ANUBHAV अनुभव स्टडी STUDY अनुभव स्टडी ऑफिशियल OFFICIAL ऑफिशियल NDSS. एवढं मोठं नाव आहे, तुम्ही सर्च करा, तुम्हाला भेटून जाईल. खूप छान पद्धतीनं त्याला तुम्ही जॉईन करा. ठीक आहे, जॉईन केल्यानंतर तुम्हाला तिथं PDF वगैरे अवेलेबल होऊन जातील. चला इथं थांबूयात आपण आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.